अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, परवाच्या मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकला होता माझ्या चॅनलवरती की नोकरी लवकरात लवकर नोकरी प्राप्तीसाठी किंवा इच्छित नोकरी प्राप्तीसाठी आपल्याला कुठल्या प्रभावी सेवा किंवा उपाय करता येतील, हा व्हिडिओ परवा मी टाकला होता चॅनलवरती. खूप लोकांनी छान प्रतिसाद त्याला दिला आहे. खूप लोकांनी तो व्हिडिओला पसंती दिलेली आहे आणि अजूनही तो व्हिडिओ खूप लोक पाहत सुद्धा आहेत आणि खूप लोकांनी त्यावर प्रश्न सुद्धा येत आहेत. त्याची मी उत्तर देत आहेच कमेंट बॉक्समध्ये. पण त्यामध्ये एकानी मला नाव माहिती नाही मला आता, पण त्यांनी प्रश्न केला होता की ताई स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा काही सेवा सांगा किंवा उपाय सांगा. तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ असणार आहे की स्पर्धा परीक्षा देणारे जे कोणी मुलं मुली आहेत, त्याचबरोबर आजची जी काही सेवा किंवा उपाय सांगणार आहे जो अत्यंत प्रभावी आहे, तो उपाय तुम्ही प्रत्येक म्हणजे जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत, जे शिक्षण घेत आहेत, मग तुम्ही कितीही वयाने मोठे असाल किंवा लहान असाल, प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोणीही असेल जे शिक्षण घेत आहेत, स्पर्धा परीक्षा देत आहेत, साधी परीक्षा देत आहेत, त्या प्रत्येकांसाठी हा आजचा उपाय किंवा जी सेवा सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी ठरणार आहे. 100% तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये आणि ज्या काही तुमच्या परीक्षा असतील किंवा नॉर्मल जे काही तुमच्या वयोगटातील परीक्षा असतील प्रत्येक इयत्तेमधल्या, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश प्राप्ती ही नक्की होणार म्हणजे होणारच. मनासारखे तुम्हाला त्यामध्ये जसं यश पाहिजे आहे ते प्राप्त होणारच. तर ती सेवा ते उपाय काय आहे त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल, जेणेकरून तुम्हाला प्रश्न विचारायची गरज पडणार नाही. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, स्पर्धा परीक्षा असेल किंवा प्रत्येक वयोगटातील, आता कसं असतं काही काही लहान मुलांच्या आई वडिलांचे प्रश्न असतात की आमचा मुलगा अभ्यास करत नाही किंवा त्याचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा माझा मुलगा खूप अभ्यास करतो, खूप त्याला म्हणजे घरामध्ये खूप सगळा अभ्यास करतो, रिव्हिजन करतो, पण परीक्षेमध्ये गेल्यावरती असं काय होतं माहित नाही की ते विसरल्यासारखं होतं. ही गोष्ट बघा प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांसोबत होतेच म्हणजे होते. लहान मोठे कोणी असू देत, घरामध्ये असं वाटतं की 100% माझा अभ्यास झाला आहे, रिव्हिजन सुद्धा आपण छान केलेली असते, पण परीक्षेच्या हॉलमध्ये गेलं, परीक्षेमध्ये गेलं, पेपर हातामध्ये पडला की अक्षरशः विसरल्यासारखं होतं, काही सुद्धा आठवत नाही. अक्षरशः आपण ते प्रश्नाचं उत्तर वाचलेलं आहे, 100 वेळेस वाचलेलं आहे आणि पाठ सुद्धा आहे, पण तिथे गेल्यावरती परीक्षेच्या हॉलमध्ये जे वातावरण असतं त्यामुळे कुठेतरी आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो, आपल्यावर परिणाम होत असतो. त्याच्यामुळे भीतीपायी आपण ते आहे ते उत्तर विसरण्याचं आपल्याला म्हणजे विसरल्यासारखं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे काय होतं की आपल्या प्रश्नांची उत्तरं आठवत नाही भरपूर रिव्हिजन करून सुद्धा किंवा काही काही. आणि मी एक सांगेन, हा जो काही उपाय किंवा सेवा सांगणार आहे तो फक्त उपाय आणि सेवाच करत बसाल तुम्ही रोज तर आणि म्हणताल की ताई आम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल फक्त हा उपाय किंवा सेवा केल्याने, तर नाही, ही गोष्ट अशक्य आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, प्रयत्न करावेच लागणार आहे. जे काही तुमची परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा असेल, नॉर्मल परीक्षा असेल, कुठल्याही इयत्तेमधली परीक्षा असेल, त्यासाठी जो काही अभ्यासक्रम आहे, जी काही रिव्हिजन करायची आहे, मेहनत घ्यायची ती तुम्हाला करायचीच आहे. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, ते तर तुम्हाला करायचंच आहे. फक्त मी तुम्हाला त्याच्यासोबत एक अध्यात्माची जोड किंवा एक नशिबाची साथ म्हणून मी तुम्हाला एक उपाय आणि सेवा सांगणार आहे. कुठेतरी कसं असतं, लक बाय चान्स म्हणतो ना, कुठेतरी एक लक फॅक्टर असतं बघा, ते कामी येतं आपल्याला. तर तीच ही गोष्ट असणार आहे जी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि ही जी काही उपाय किंवा सेवा सांगणार आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना, प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये यश प्राप्ती होण्यासाठी जो मी उपाय किंवा सेवा सांगते आहे तो दिंडोर स्वामी समर्थ केंद्रातील मार्गाप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे. तिथूनच हा उपाय किंवा सेवा आपल्या केंद्रात सांगितले जातात, तेच तुमच्यासुद्धा मी व्हिडिओमध्ये शेअर करते आहे. तर आता मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी आहेत किंवा जे कोणी आई वडील व्हिडिओ पाहत आहात, तुमच्या मुलांना अभ्यास करायला तर लावायचाच आहे, मेहनत तर करायला लावायची आहे, पण त्याचबरोबर हा उपाय पण करायचा आहे. तो उपाय काय आहे, तर काय करायचं आहे, तुम्हाला एक छोटासा कागद घ्यायचा आहे, पांढरा कागद असावा. पांढरा कागद घ्यायचा आहे आणि तो पूर्ण पांढरा असावा, कुठेही त्याच्यावरती निळ्या रेषा वगैरे काही नसाव्या, पूर्ण पांढरा कागद असावा, छोटासा घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला लाल पेनाच्या शाईने आपल्याला त्याच्यावरती यंत्र लिहायचं आहे. तुम्हाला त्या स्क्रीनवरती बघा ते यंत्र दिसत असेल, त्याप्रमाणे ते तुम्हाला यंत्राची त्या पांढऱ्या कागदावर मांडणी करून घ्यायची आहे. लाल पेनाच्या लाल शाईनेच तुम्हाला करायचं आहे पांढऱ्या कागदावरती. हे यंत्र तयार केल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. हे जे यंत्र आहेत, मुलं लहान असतील तर आई वडील पण करू शकतात, मुलं बाहेरगावी असतील, हॉस्टेलला असतील
तर मुलं सुद्धा करू शकतात हॉस्टेलला बसून सुद्धा. कारण की आपल्या हॉस्टेल असेल किंवा रूम असेल, आपण देवघराची स्थापना करतोच. एखादा गणपती बाप्पांचा किंवा कुठलातरी आपण फोटो किंवा मूर्ती आपण हॉस्टेलच्या रूममध्ये किंवा कुठेही असेल किंवा आपली प्रायव्हेट रूम असेल, तिथे सुद्धा आपण देवघर स्थापित करतातच मुलं. तर तिथे सुद्धा तुम्ही ही बसून पंचोपचार त्या कागदावरती तुम्हाला म्हणजे देवघरासमोर बसून आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, धूपदीप लावायचा आहे आणि ते जे यंत्र आहे ते तिथे समोर ठेवायचं आहे. त्याची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे. म्हणजेच काय, हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप दाखवायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे. ते केल्यानंतर आता तो जो यंत्र आहे त्या यंत्रावरती लगेच ते यंत्र होईल का, म्हणजे लगेच ते यंत्र घेतलं आणि आपण वापरलं तर आपल्याला यश मिळेल का, तर नाही. कुठलाही मंत्र असू दे, कुठलीही सेवा असू दे, ती आपल्याला एका दिवसात लगेच आपल्याला त्याचा प्रचंड लाभ मिळत नाही. ते आपल्याला यंत्र असेल किंवा मंत्र असेल किंवा कुठली सेवा असेल ती सिद्ध करावी लागते. किंवा कुठलेही आपण श्रीयंत्र आणा घरामध्ये, कुठलंही यंत्र आणा देवाचं, ते घरी आणल्यावर एका दिवसात काम करत नाही किंवा फळप्राप्ती देत नाही आपल्याला. ते यंत्र आधी आपल्याला सिद्ध करावं लागतं, मंत्र, स्तोत्र, आणि ते यंत्र सिद्ध केलं की त्याची आपल्याला फळप्राप्ती ही हळूहळू व्हायला सुरुवात होत असते. ते अनुभव द्यायला आपल्याला सुरुवात करत असतात. तर आपल्याला जे यंत्र आहे, जे यंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलंय बघा, अजून पण दिसत असेल, ते यंत्र कागदावर काढल्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करायची आहे देवघरासमोर बसून. ते यंत्र तुम्ही पाटावर समोर पण ठेवू शकता किंवा हातामध्ये उजव्या हातात घ्यायचं आहे, ते यंत्र ठेवायचं आहे आणि ते हातावरती यंत्र ठेवून त्यावरती तुम्हाला 28 दिवस, रोज 28 दिवस तुम्हाला त्या यंत्रावरती हातामध्ये घेऊन किंवा पाट्यावरती समोर ठेवून तुम्हाला त्यावरती सेवा करायची आहे, मंत्र स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतरच तो जो कागद आहे किंवा ते यंत्र काढलेलं आहे ते सिद्ध होईल आणि त्यानंतर ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे. ते कशा प्रकारे ठेवायचं मी तुम्हाला पुढे सांगेल शेवटी. पण त्या यंत्रावरती आपल्याला 28 दिवस रोज काय सेवा करायची आहेत ते मी तुम्हाला सांगते. रोज ते यंत्र काय करायचं, तुम्हाला ते यंत्रावरती सेवा झाली की परत ते यंत्र तिथेच ठेवायचं देवघरासमोर. परत ते रोज घ्यायचं, पंचोपचार पूजा करायची, हातावरती घ्यायचं किंवा पाटावरती ठेवू शकता आणि त्यावरती 28 दिवस, बरोबर 28 दिवस त्या यंत्रावर सेवा झालीच पाहिजे. काही जास्त अवघड नाही आहे, मी तुम्हाला सेवा सांगते काय करायची आहे ती. आणि हो, ही जी सेवा किंवा हा जर उपाय मी जो सांगते आहे तुम्हाला, आता बघा कार्तिक महिना सुरू आहे. कार्तिक महिन्यामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय फलदायी, त्वरित फलप्राप्ती होऊ शकते तुम्हाला याची. म्हणून सांगते आहे, कार्तिक देवता तुम्हाला माहिती असेल जी बुद्धीची देवता आहे, जसे गणपती बाप्पांचा भाऊ आपणास माहिती आहे कार्तिक स्वामी आहेत, त्याप्रमाणे कार्तिक स्वामीची जर आपण मनोभावे सेवा, श्रद्धेने पूजा, मंत्र, स्तोत्र पठण केलं तर नक्कीच विद्यार्थी म्हणजे जे काही आपली विद्यार्थी दशेतील विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासामध्ये यशप्राप्ती ही होतेच. तर आता त्या यंत्रावरती तुम्हाला 28 दिवस रोज काय सेवा करायचे ते तुम्हाला मी सांगते. आता प्रथम तुम्हाला जे काही मंत्र सांगते ते तुम्हाला 5-5 मिनिटं त्याचे तुम्हाला जपमाळ करायची आहे आणि ते यंत्रावरती करायचे आहे. उजव्या हातात यंत्र ठेवा, डाव्या हातात माळ पकडता येत असेल तर हातामध्ये माळ पकडून तुम्हाला ते जप मंत्र करायचा आहे. जर तुम्हाला डाव्या हाताने माळ जपता येत नाही आहे तर ते यंत्र जे आहे ते समोर पाटावरती ठेवा आणि त्या यंत्राकडे बघून, त्या कागदाकडे बघून तुम्हाला ते मंत्र स्तोत्र पठण करायचे आहे. तर आता तुम्हाला त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला 5 मिनिटं जप करायचा आहे. त्यानंतर सूर्यमंत्राला सुद्धा त्यावरती तुम्हाला 5 मिनिटं जप करायचा आहे. घड्याळ लावून ठेवायची, 5 मिनिटं बरोबर त्या जप झालाच पाहिजे. मग त्या 5 मिनिटांमध्ये किती पण माळा हो का होईना किंवा तुम्ही त्याच्यावरती एक माळ जरी केली तरीही चालेल, काही हरकत नाही. जर तुम्हाला 5 मिनिटं जर त्याच्यावरती त्या सूर्यमंत्र असेल किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र असेल, या प्रत्येक मंत्राची 5-5 मिनिटं जर सेवा करता आली तर अतिशय जास्त चांगलं असेल ते. त्यानंतर म्हणजे प्रथम श्री स्वामी समर्थ मंत्र, षडाक्षरी मंत्र, सूर्यमंत्र, सरस्वती मंत्र याचा जप तुम्हाला 5-5 मिनिटं करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. जी आपली बुद्धीची देवता आहे त्यांचं गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला एकच वेळा पठण करायचं आहे. आणि त्यानंतर म्हणजे सुरुवातीला पठण करायचं आणि त्यानंतर हात जोडून जी फलश्रुती आहे ती म्हणायची असते. त्यानंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र, हे अतिशय कार्तिक स्वामींनी स्वतः लिहिलेलं हे स्तोत्र आहे. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र, ज्या मुलांची स्मरणशक्ती खूप कमकुवत आहे, ज्या मुलांना वाचलेला अभ्यास करायला लक्षात राहत नाही, त्या मुलांनी रोज, मी सांगते 28 दिवस ही सेवा तर कराच, पण रोज जर तुम्ही लहान मुलांकडून डोक्यावर हात ठेवून, उजवा हात डोक्यावर हात ठेवून देवघरासमोर बसून जर तुम्ही प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मुलांकडून पठण करून घेतलं, मग कोणतेही मुलं असतील, मोठे लहान कोणीतेही असेल विद्यार्थी दशेमधले, त्यांनी जर रोज प्रज्ञा विवर्धन स्तोत्र डोक्यावर हात ठेवून, उजवा हात ठेवून जर पठण केलं, बघा
1 दिवसात 2 दिवसात म्हणणार नाही मी. कंटिन्यू म्हणत राहा. आपोआप तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला फरक दिसेल. कारण की मी स्वतः सांगते, मी माझ्या घरामध्ये अनुभव घेतला आहे. माझी मुलगी आता 3rd स्टँडर्डला आहे. ती रोज यावर्षी, मागच्या वर्षी नाही, पण यावर्षी तिने प्रत्येक दिवशी रोज अंघोळ झाल्यावरती प्रज्ञा विवर्धन स्तोत्रमचं डोक्यावरती हात ठेवून, हे केंद्रामध्ये बाल संस्कार वर्गात सांगितलं जातात ही माहिती. तिथूनच ही माहिती तिला मिळाली आणि तिथून तिने रोज डोक्यावरती उजवा हात ठेवून प्रज्ञा विवर्धन स्तोत्र या 3rd स्टँडर्डमध्ये रोज तिने पठण केलेलं आहे. अजून पण करते आहे आणि तिच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मला बदलाव दिसतो आहे. स्मरणशक्ती वाढलेली आहे. वाचलेलं तिच्या लक्षात राहतं आहे. अशा प्रकारे मी म्हणून सांगते की जर स्मरणशक्ती मुलांची वाढवायची असेल तर नक्कीच हे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र खूप जास्त प्रभावी ठरेल. तर अशा प्रकारे तुम्हाला वरील जे मंत्र सांगितले ते मंत्र तुम्हाला 5-5 मिनिटं करायचे आहेत. 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. त्यानंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्रमचं पठण त्या यंत्रावरती तुम्हाला 28 दिवस 28 वेळा करायचं आहे. गणपती अथर्व शीर्षमचं पठण 1 वेळेस करायचं, पण प्रज्ञा विवर्धन स्तोत्रम जे आहे, जे कार्तिक स्वामींनी खुद्द स्वतः लिखित केलेलं आहे, ते स्तोत्र तुम्हाला 28 दिवस रोज 28 वेळा म्हणायचं आहे. अतिशय छोटं आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र, जास्त काही अवघड नाही आहे. आता जे काही मंत्र स्तोत्र सांगितले ते तुम्हाला कुठे मिळतील ताई, आम्हाला माहिती नाही. तर मी सरळ सांगते, खूप वेळेस सांगित आहे, अजून पण सांगते तुम्हाला की तुमच्या घरामध्ये नित्य सेवेची पोथी ही असायलाच हवी. नित्य सेवा स्तोत्र मंत्र दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्ये, मठामध्ये तुम्हाला शॉप असेल तिथे ही पोथी भेटून जाईल. यामध्ये सर्व आरती, मंत्र, स्तोत्र, सेवा सगळ्या काही दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला मी सांगितलेले सर्व स्तोत्र मंत्र दिलेले आहेत. आता प्रज्ञा विवर्धन स्तोत्र तुम्हाला दाखवते केवढं आहे, जास्त अवघड नाही. ताई म्हणतात की ताई 28 वेळा म्हणायचं आहे, खूप मोठं आहे का? तर नाही. बघा, हे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आहे. हे इथून म्हणायचं आहे, ते फक्त इथपर्यंत म्हणायचं आहे. अवघड आहे का? नाही अवघड आहे. एवढं माझ्या मुलीनी फक्त पहिल्यांदा बघून म्हटलं, नंतर तिला मुखपाठ झालेला आहे. 3rd स्टँडर्डला आहे, संस्कृतमध्ये आहे बघा. पण माझ्या मुलीला ते खुद्द पूर्ण पाठ आहे, न बघता ती रोज म्हणते. म्हणून सांगते की असा फरक पडतो मुलांमध्ये. तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. मला अनुभव आला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. नक्कीच हे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायला विसरू नका. आणि यामध्ये सूर्य मंत्र, सरस्वती मंत्र सगळं काही दिलेलं आहे. प्रथम जी क्रमणिका असते त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला पेज नंबर दिसून जातील. ते तुम्हाला सगळं करायचं आहे. 28 दिवस 28 वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे. 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे त्या यंत्रावरती. आणि नंतर श्री स्वामी समर्थ मंत्र 5 मिनिटं, सरस्वती मंत्र 5 मिनिटं, सूर्य मंत्र 5 मिनिटं, अशा प्रकारे तुम्हाला या सर्व सेवा 28 दिवस कंटिन्यू करायच्या आहेत. जर मध्ये तुम्हाला काही म्हणजे आई वडील करत असाल, समजा आईला मासिक धर्म आला किंवा नाही जमलं किंवा मुलींना मासिक धर्म आला, तर इतर पण कोणी पण घरातली व्यक्ती ही सेवा करू शकते, चालेल, काही हरकत नाही. अजून एक गोष्ट, आता ही सगळ्या सेवा केल्यानंतर तुमची 28 दिवस ही सेवा पूर्ण झाली समजा, त्यानंतर ते जे यंत्र आहे ते यंत्र तुम्ही तुमच्या मुलांच्या अशा बॅगमध्ये ठेवू शकता. लहान मुलं असतील तर त्याच्या बॅगमध्ये ठेवा किंवा गळ्यामध्ये बघा पाईप सारखं भेटतं, सिल्वर कलरचं असतं बघा, ते पॅक होतं पूर्ण, त्याच्यामध्ये अंगारा वगैरे भरतात काही काही जण आणि ताबीज म्हणून बांधतात असं. तर ते ह्याच्यामध्ये तुम्ही छोटीशी त्या यंत्राच्या कागदाची घडी करून तुम्ही त्या ताबीजमध्ये टाकू शकता, त्या ह्याच्यामध्ये पेटीमध्ये टाकू शकता आणि पेटी पूर्ण पॅक करून घ्यायची आणि मुलांच्या गळ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, बांधू शकता. त्याचप्रमाणे जर नक्की नसेल शक्य तुम्हाला गळ्यात बांधायला, तर कारण की स्कूलमध्ये आजकाल अलाउड होत नाही, तर तुम्ही मुलांच्या कंपास बॅगमध्ये किंवा बॅगमध्ये सोबत ठेवा. मोठे मुलं असतील, स्पर्धा परीक्षा देणारे, त्या मुलांनी त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवा. ते पॉकेट किंवा तुमचं जे काही असेल ते तुम्ही स्वतः परीक्षा हॉलमध्ये स्वतः जवळ ठेवू शकाल. अशा प्रकारे ते यंत्र तुम्ही आपल्या त्या गोष्टींमध्ये तुम्ही ते ठेवून वापरू शकता. स्वतः जवळ ते यंत्र सदैव ठेवायचं आहे तुम्हाला, हे जे यंत्र आहे, कारण की एका दिवसात ही यंत्र तुम्हाला म्हणजे त्याची फलप्राप्ती होणार नाही. 28 दिवस हे मंत्र स्तोत्र पठण करावे लागतील त्याच्यावरती आणि त्यानंतर ते यंत्र सिद्ध होईल आणि नंतर तुम्हाला त्याची अनुभव प्राप्ती होईल. आणि हो, त्याच्या जोडीला तुम्हाला अभ्यास सुद्धा करायचा आहे, नाहीतर अभ्यास ठेवून देतात आणि फक्त हेच करतात, तर असं नाही. फक्त तो अभ्यासाची जोड पण पाहिजे, मेहनत कष्ट घ्यायचेच आहे, प्रत्येकालाच घ्यायचे आहेत म्हणून सांगते आहे. आणि हो, याच्या जोडीला मी परत सांगते तुम्हाला, ज्या घरामध्ये रोज नित्य सेवा होते स्वामींची, रोज नित्य सेवा होते, पंचमहायज्ञ होतो, ज्या घरामध्ये कुलदेवी कुलदेवतांची सेवा होते, पितरांची सेवा होते, त्या घरामध्ये जर हे उपाय तोडगे जर तुम्ही केले तर लवकरात लवकर त्वरित फलप्राप्ती होते आणि अनुभव 100% येतो, म्हणजे येतोच. याची शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते. नाहीतर फक्त उपाय तोडगेच करू नका, त्याबरोबर नित्य सेवा पंचमहायज्ञ याला सुद्धा महत्त्व द्या, तरच तुमची सेवा लवकर लवकर फळद्रूप ठरेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की तुम्हाला स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठल्याही वयोगटातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा असतील किंवा स्पर्धा परीक्षा असेल,
त्या प्रत्येकानं उपयुक्त अशी मी सेवा उपाय या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. नक्कीच करून बघा आणि अनुभव आला तर मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला देखील विसरू नका. चला, तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.